श्री संत सद्गुरु बाळूमांच्या नावानं चांग भलं. ओम प्रभू रामचंद्राय सीतामाता नमः. गोपाल कृष्णाय नमः. ओम सद्गुरुनाथ संत कैकाडीश्वर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. ओम शिवशंभो बाळूमामा नमः. विश्वकल्याण समस्त आहाची जयांचा जन्म हेता. तेची परमहंस निर्विकल्प देवावतारी संत जना. म्हणून तयांचे पिसाट शब्द ते सुखे म्हणो येती वेद. संदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. शिवराळपणा वागाली प्रधान हेत प्रत्यक्ष आशीर्वचन. व्याधी पीडा दैन्य निवारण करण्यासाठीच देती तया. त्या शिव्या दुर्गतीला विपन्नावस्था परिस्थितीला सद्भक्त अथवा दर्शनार्थीला त्या नव्हेतची मानावी. तथापि तयाचे मोल पाहू जाता बहु अनमोल. अनुग्रह स्वरूपितेची भूल परमोत्कर्षाते पावविती. ऐशाने सत्पुरुष होती समस्त भारतवर्ष. तयांचे बोल ऋष परम पवित्र मानावे. परमहंस पदे पूर्ण मुक्त आत्म तत्व निर्मल अत्यंत. जीवाग्री शब्द जे वसत वेद स्वरूप मानावे. परम मंगल सर्व क्रिया विचरती सहज लीलया. पिंडी ब्रह्मांडे पूर्णतया एक स्वरूप पाहते. प्रति पंधरवडा द्वादशी स्नान पूजादी विधीशी नियमेची करती आदरेशी नित्योपासना कर्म. तंबू समोर देवतांचे पूजन सर्व विधीपूर्वक जाण. शेवटी नमस्कार आपण अत्यादरे करून या. तस्बिरीतील दैवते पांडुरंग रुक्माई सद्गुरु ते. बबलादी स्वामी हलसिद्धनाथा ते. श्रद्धापूर्वक नमस्कारिती. तदनंतर नैवेद्याची ताटे नैवेती सामोरे तसबिरीती. नंतर तयांच्या वाटपाते मेंढपाळाशी करविती. इतरान्य कोणास हे न घेऊ देती प्रत्ययी. या प्रसादाचे मूल पाही 1 वर्ष पूर्ण चाकरीचे. द्रव्यरूपे याचे मोल न करता हे केवळ प्रत्यक्ष सेवेशी जे जवळ त्यांचा अधिकार या प्रसादावरी. या तंबूचे जे द्वार तेथून प्रवेश देव दरबार. या वाचून अन्यत्र देव दरबारी प्रवेश नसे. प्रत्यक्ष आपण देवावतार प्रत्यक्ष सूचक बोलणार. याचा अन्वया लावण्या गोचर मनुष्य बुद्धीचा काय पाळ. ऐशा गम्य लीला कैक घडवती क्षणोक्षणिक. परितयांचा अन्वयार्थ नाहीच लागला कोणाशी. आयशा संख्यात
चरित्र लीला नाही काही संदर्भ लागला, संक्षिप्त उल्लेख ग्रंथातला, जाणत्याने तर्के जाणावे, आवर पांगे वाटती साध्याच घटना, मतितार्थ गुढ विलक्षण, भक्तासीच तयाची योजना, परिपूर्ण कळेल, एक भोळेपणाने श्रद्धा, हे चिपार लावीत कैकदा, ज्ञाने म्हणविणाऱ्यांची त्रिधा, ते अत्र ना परत्र, म्हणून हंता ते नसावी, ज्ञातेपणाची जाणीव न व्हावी, सरळ साधी भक्ती करावी, ते सद्गुरु ते आवडी, आळाने परमशाने ठरतील, आशा निशाने गोते खाती, हे परमेश्वरी लीलांची अनुभूती, सर्वत्र देतसे आजही, स्वतःच्या चरणाविषयी दक्ष, उच्च नीती तत्वाचे आदर्श, नीतिपाठाचा पाठ प्रत्यक्ष, आचरणातून दाखविती, एकदा बकऱ्यांच्या कळपा समवेत, आलिंगणूर ग्रामातून जात, माध्यान समये अति तप्त, बाळूमामा चालले, मार्गी चर्मकार सती, आपल्या कामी मग्न असते, एका ओसरीवर एक युवती, चपला शिवण्यात असे दंगा, रूपे अत्यंत देखणी, नाना अलंकार लेवनी, आकर्षक वस्त्र प्रावरणी, निमग्ना पुल्या कामात, एकाग्रपणे हातीचे काम, तल्लीन होणे रममान, क्षण एक निश्चिती, मामा जाण कौतुके, उद्यमशीलता, क्षणभर पाती तोच, एकाएकी निगती अकस्मात, झपाझप चालत जात, एका शेतकऱ्यापाशी, शेतकऱ्या पुल्या सवे, शेतात कुळवणेचे काम करवे, तयापाशी थांबून मागवे, त्याच्या तिचा सोडा, आसोडाचा दांड्याने रेखती रिंगण, वर्तुळामध्ये उभे आपण, अंगावरची वस्त्रे उतरवून, धोत्रावर उभे राहती, शेतकऱ्यास वाटले क्षणभर, गंमत म्हणून हा धनगर, क्षणभर होत हाकणार, म्हणून देता सोडाशी, घडी मानसे वाट सरो, पाती प्रकार विस्मयकारो, मामा बोलती खबरदार, रिंगणाच्यात न यावे कोणी, जरी पुढे कोण याल, फोडून काढीन एकमेका खाल, होनी सर्व हवाल दिलं, विस्मित होऊन पाहते, उघड्या देहावर आपण सपासप कोरडे घेती, ओढून निर्दयी कसाया सम, स्वतःशी शासन स्वस्तेची घडविती, ओळखीच्याने कसभोवती परी, कोणाशी नाटो पिती अनेक, पाहून व्याकुळ होती, मामांचा हात धरणार कोण, मामाशी परावृत्त करणार, ऐसा कोण जगी नर, हताशपणे व्यवहार न गळे नुसते पानेही, शांत होती थोड्या वेळाने, आसूड परत करते त्वरेने,
5 रुपये मोबदला म्हणून शेतकऱ्याशी देतात. नंतर आपण वस्त्रे घालते, आपल्या मार्गाने पुढे निघते. निश्चय होणे पाहते मुखी कोण काहीच न बोले. वास्तविक कृती बोलके परश्री न्याहाळणे अपराधचे. प्रायश्चित्त घेणे स्वास्थेची देहदंड ते त्वरे. सदाचाराने आचरण बोलती भाष्कळ. खूप जण बाळूमामा समविरळा जाण. सतशील धैर्यवंत न कळत प्रमाद. न कळत प्रमाद घडिला जरी. परिमार्जन प्रायश्चित्त घेणे त्वरे. ऐशी दिव्य शुचिता थोरी निर्मल गंगे प्रमाणे. नवधाने घडिला प्रमाद तरी तयाचे दंडन शीघ्र. ऐशे शील धवल शुभ्र म्हणून वंदनीय बाळूमामा. उपदेशत्वा बोलणे त्यापेक्षा स्वयमाचरणे. प्रत्यक्ष देहदंड सोसणे हेची ठेविती आदर्श. याशी कैसे म्हणावे धनगर अशिक्षित अज्ञ पामर. परज्ञानवंताची लक्षणे थोर केवळ विभूत स्वरूप. वरपांगे वाटते अज्ञ परे चोखंदळ व्यवहार सुज्ञ. सद्गुण समुच्चय गुणाज्ञ थोर शिलवंत. थोर शिलवंत संत. शुद्धाचरणाचे नीतिपाठ सदाचारी वर्तन धर्मनिष्ठ. आधुनिकतेच्या व्यासार्थ मातीमोल केले आम्ही. आपल्या मनाची शुद्धता नाही आम्हा सांभाळता. भ्रष्ट समाज व्यवस्था त्यात प्रवाह पतित आम्ही. अनेकानेक निष्ठ प्रकार पाहतो. शुद्धाचरणाचे नीतिपाठ सदाचारी वर्तन धर्मनिष्ठ. आधुनिकतेच्या व्यासार्थ मातीमोल केले आम्ही. आपल्या मनाची शुद्धता नाही आम्हास सांभाळता. भ्रष्ट समाज व्यवस्था यात प्रवाह पतित आम्ही. अनेकानेक निष्ठ प्रकार पाहतो ऐकतो नजरे समोर. विधी निषेध शून्य निबर दृष्टीच बिघडून गेली असे. या आपल्या समाजासाठी व्याहत देह कष्टविती आणि आम्हास सांभाळती क्षणोक्षणी पदोपदी. याकरिता खोलात्म परीक्षण नियमित उपासना ध्यान. सत्संग धर्मग्रंथाचे वाचन श्रद्धापूर्वक करीत जावे. हृदयी धरावा ऋषिकेश मानावा संताचा उपदेश. सोजळोपासना आदर्श संताचेच मानावे. याच दृष्टीने बाळूमामा पहावे. आचरण त्यांचे अभ्यासावे. उपदेश हृदयी बिंबवावे तरीच होईल भगवत कृपा. देवावतारी संत जन
तरी तयास निंदक जन प्रकृतीचे नेत्री जातांजन शरणागत भक्त होती सुखवस्तू आणि प्रतिष्ठित धनसंपन्नाने आधुनिक ऐसाचा शेक निंदक हरिवारके म्हणोनी शेतीवाडी थोरसे बागायत विपुल पिकतसे बारा मोठा निरवपसे ऐसा मळ्यात राबता मामा भोवतीची भजन मंडळी प्रतिष्ठाने रानावळे म्हणून मामासी मत्सरी अहंकारी वृत्ती बाणोनी बाळू मामा हुशार धनगर मंत्रतंत्र विद्या जाणकार बिद्र्याने परिसर खूळ लावले लोकाशी लोकांच्या शेतचाऱ्यावर आपले बकरे पोसणार मतलब साधोने परस्पर नादी लावले लोकाशी ऐसाच शब्दे कित्येक दिवस मामाशी निंदे लावणे दोष तथापि रोकडा प्रत्येण्यास नाही विलंब लागला एके दिनी गडी मोठा झुंपती मोठा पाण्याने भरती दडादड कोसळ लागती मोठवणी एक एक बारा हे मोठा एके दिवशी अकस्मात मोठवणे कोसळती शाने गवंडे सुताराशी बोलवे हरी त्वरेने तथापि बागायतीस पाण्याचा तुटवडा भासे कायमचा मजबूत मोठवणी बांधणीचा न होय उपयोग काही एक एक मोठ निकामी होत पुन्हा पुन्हा दुरुस्ती त्रास आयशा उपद्रवे आता रंजिस हरिवार के अचानक कळेना काय करावा उपाय कोणत्या योजने तरणोपाय बिंद्रीशी मामा त्याशी शरण जाया एक मित्र त्यास बोलतसे मामापाशी धावून शरण आला या समये राखा दातार म्हणाला आदरे साष्टांगे चरणाल दंडवत घाली मामाशी मामा देती भंडारा प्रसाद आणि देती आशीर्वाद उद्यापासून मोठ कोसळणे बंद काही चिंता करू नको ते पासून मोठ कोसळणे थांबले बागायतीस पाणी मिळे मामांची थोरवी मर्म उमगले हरिवार केस ते वेळा तदनंतर मामांचे बनती भक्ताचार दिवस मेंढ्या चरती मनोसक्त आनंदी आनंदे अवघीची तृप्त समाधान पावते बिद्रीशी मुक्कामी पोतदारांचे घरी बेटीसई पैलवानांची स्वारी कोल्हापूरहून वसरी अकस्मात ते पाच मल्ल मामांची सर्वासादे सूचना पाच पोळे त्या पुल्या सदना त्यांच्यासाठी चारा पाणी योजना करून ठेविले व्यवस्थित सर्वेस मोटारीतून खालती अचानक पाच मल्ल उतरती बलदंड भक्कम शरीर यष्टी मामाशी वंदिती मनोभावे
त्यामध्ये एक व्यंकाप्पा बुरड, मामाशी विचारे कन्नड. नेमकासे कुस्तीचा फड, यशस्वी होईन का सांगावे. मामा म्हणते आधी फराळ घ्या, कुस्तीचे नंतर पाहूया. तूर्त या संबंधीच्या विषयात काहीच मी न बोले. अदमासन 44 बुरुड शाहू तालमीचा मल्लखास. जोड बाळू पानार्यास, नेमले कुस्ती याची असे. पुढे प्रत्यक्ष कुस्ती ठरल्यावरी हमीदवाड्याशी बाळू पानारी. मामांशी भेटण्या ते अवसरी मामा तयास बोलते. तुझी कुस्ती काय होत नाही, तू येथे माझ्या जवळीच राही. पानारी सयाचा बोध न होई, तो तैसाची परतसे. पानारी गंजतालमीचा मल्ल, तो आम जनतेचा लाल. लोकग्रास्त प्रत्यक्ष बोल, व्यंकप्पा जोडी लढणार. केवळ सत्पुरुषांचे दर्शन, आशीर्वादन संभाषण. सूचना बोध दुर्लक्षुण, कल्याण नोहे सर्वता. कुस्तीपूर्वी काही दिवस सोनारी सुवर्ण सुवर्ण भस्मास, शक्तिवर्धक रसायनास. त्यानेच घडतसे अपाय, हृदय विकाराचा तीव्र धक्का. पाणारीसी तात्कालिका, त्याच योगे मृत्यू घटिका. त्यास समयी ते गाठी, ती कुस्ती घडलीच नाही. त्याची प्रत्यक्ष जाणीवही मामाने पूर्वी सांगूनही बोधन घेती कोणीही. आपण मस्तक ठेवितो पायी, बुद्धी ब्रह्मते दिशा दाई. सूचना उपदेश याविषयी आपण असतो कान कोंडे. आपली बुद्धी चरणी ठेवणे, इंद्रिये अवघी तेथे वळविणे. तेथील सतप्रेरणेची संपदने, यांचे असावे आचरण. यालाच म्हणावे नमस्कार, अन्यथा नमस्काराचा सोपस्कार. केवळ अनुकरणाचा उपचार, इतर करतात म्हणून. या घटनेची साक्ष त्रिकालदर्शित्व अपरोक्ष, यासाठीच असावे दक्ष. उपासनेविषयी प्रत्ययी सत्पुरुषांची भेट होणे, सेवे लागे शरीर कष्टने. ही परमभाग्य लक्षणे, पूर्वपुण्याची साध्य होती. भाग्यवते भाग्यवशे प्राप्त होय. संपदांतरे संतापाशी राखावी. मर्यादा नसावा अभिमान, या तोरा कदांती त्यांचीच कृपाशे. नसावा सौंदर्याचा अभिमान किंवा संपत्ती. ज्ञानाच्या गर्वे करून ज्ञान, औंदर्य आदी सद्गुण झाकोन नम्र वागावे. ऐकाचे करिता प्रदर्शन, प्रसंगी भोगावी लागते शासन. ऐशीचे कथा विलक्षण, याच समय निवेदितसे. बिद्री परिसरात विधवा एकुलत्या मुलासवे. चरितार्थ दारिद्र्य कर्ज, यामुळे तिचे शेता गहाण होते. दुसऱ्या पास नसे कोणाचाही आधार. मोलमजुऱ्याने रोजगार, उपजीविका कशी तरी करणार.
गरिबीने जाती गांजुण मामस्ता परिसरात बेटीचे मुला समवेत मामा करीत वास्त पुस्तक समस्त व्यथा सांगतशी मुलास बकरी राखण्यासाठी तळावरीच ठेवी म्हणती सत्पुरुषांची घडेल संगती म्हणून आनंदले मनी पुला होईल हलका भार मुलास मिळेल अन्न वस्त्र लाभेल मामाची कृपा छत्र समाधान पावतसे 80 क्रमती वर्षी काही योग क्षेम उत्तम चालत राही या व्यतिरिक्तापेक्षा नाही त्या विधवेने ठेवलेली ज्यांच्या पाशी असे शेत त्या तिघामध्ये वितुष्ट काय रक्कम घेऊन परत विद्वेष शेत देऊ म्हणती 1,000 रुपये कृण एक म्हणे 800 घेऊन एक म्हणे 600 म्हणून 1,400च पुरे म्हणे तथापि एवढी रक्कम त्या काळे विधवेपाशी कोठून ते मामापाशी येऊन सर्व समाचार सांगत असे मामा बोलावणे तिघाशी 400 रुपये परतावा करती गाणखत सोडून घेती जमीन येतसे ताब्यात विधवे समणती मुलासवे शेत माझे आता कष्टावे आपल्या ग्रामे सुखे वसावे कृपाशीर्वाद पूर्णासे संताच्या कृपे भाग्योदय आतर्क्य घडवी उपाय परीस स्पर्श लोहाचे होय सुवर्ण क्षणात ते वेळी त्याच शेतातून नळा योजना पुढे जातसे ते क्षण शेती समोपत पाणी पुन्हा आय तेच मिळत जाई ते लाविला त्याने उस उत्पन्न येतसे भरघोस गुळास धारण मिळे खास परिस्थिती पालटू लागली बाजूची शेत जमीन विक्रीस निघाली म्हणून ती तसे खरेदी करून उसलावती मायलेक पाता पाता तिप्पट उत्पन्न घरास लक्ष्मी चालून पुढे आणखी कर 2 मायलेक जमीन घेती शेतीत पाहता तिप्पट उत्पन्न घरास लक्ष्मी चालून पुढे आणखी 2 मायलेक जमीन घेते शेतीत बरकत राहणीमान बदलत श्रीमंताने सुख वस्तू पाहता पाहता होती ती पुढे मुलाचे होई लग्न भंडारा यात्रे शेती सर्वजण गुळाची ढेप खा खांद्यावर आणून प्रेमे देतसे मामांशी बरबराट होतसे दिवसे दिवस फरक दिशे राहणीमानास उंच वस्त्रे प्रावरणास श्रीमंत दिसू लागले पुढील वर्षी पत्नी होई प्रसूत 10 दिवस सुहेर लागत यात्रेसे नेरहित होत पुढे सवडीने तशी संत महंताच्या भेटीस जाता विसरावी श्रीमंती सत्ता विद्वत्ता नसता दिमाग बडिवार तत्वतः विसरून शरण असावे गुळाचा रवा वाहण्यास सोबत एक गडी खास त्याची माती देऊनी भारास आपण देवा खातालासे
मामा पाहती त्याचे वर्तन स्पष्ट असते मनातून, सोबत आणला हे कोण म्हणून विचारणा करिता ते. मुलगा म्हणे आणला गळे गुळाचा, खडा वाहण्यासाठी जोडी त्याशी काय देशी रोजा. पुढे सोय मामा विचारती दिवसा सरोज ₹1,000 प्रवास खर्च जेवण आदे बाह्य इतर खर्च मी सोसावा. या बोली असे ठरलेली मामा निरकती सर्व थाट, दिखाऊ पण रुबाब उद्धट. नोकराकडे दावून बोट म्हणती याने चांदली ढेप. ना तो इमामदार की त्याचा लोक मला दावशी बडे जाव. जो काशी तुला पावावे की त्याला एक उत्तर मजशी द्यावे. मूर्खा विसरशी पहिले दिवसा उंची धोतराचे धरून टोक, मलाच दाविशी श्रीमंती झोक तुला पावावे की आला. दीड दमडीची तुमची घमेंड मला दावतावर करुण तोंड. माझी तुम्हास नाही भिड. गरिबास कैसे वागविता मी जरा फिरविता डोळा. हातात क्षणात येईल कटोरा. निमिषार्धात तुमचा माझ पुरा. उतरवू शकेन मी बजावून सांगतो लाख वेळ. काकणे घालून करा संसार मुजोरपणा दावाल तर बाळधनगरास याद ठेवा. मग मात्र मुलाची वळे बोबडी चरणावरी लोळे रडे. चुकलो चुकलो चुके वडी पदरात घ्या राखावे. मामा एकदा संतापले मग नाही कोणी मध्ये आले. आरद बदली करणारे पांगले कोण राखेल पामरा. जवळचे काही भक्तजन विनवणी करते नमुन. मामा शिवणवेते परोपरीन क्षमा करावी लेकरा. मामा सांगते निक्षुण सांगितले ते ऐकेल पूर्ण. तरीच क्षमाया लागुण नाही तर घरास लावेन भोंग्याशी. ही ढेप घ्यावी याने पुन्हा उचलून घरापर्यंत न्यावी आपण. तेथून येतवर पुन्हा घेऊन स्वमस्तकेची आणावी. आणि ठेव पक्के ध्याने ढेपेवर. मामांची मुद्रा गेली उमटो निकोठे. दिली विकली कोणी वाचणार नाही ध्यान ठेवा. विपन्नावस्था भूतकाळ मामाच होती आधार केवळ. त्यांचेच कृपे भरभराट उजळ. आठवे सर्व मुलाशी परत डोक्यावर वाहे ढेप. परत डोक्यावर वाहे ढेप. मनाश होई स्पष्ट खूप. अपमानिती देखत समस्त याचेच दुःख त्यास होय. परते घरी होऊन हिमपुटी माते सांगे सर्व गोष्टी. मामाने अपमानिले त्याच खंती आणि मनात ठेवी तसे. माता त्यास समजावी पुन्हा. अरे असा नको करू गुणा. खिंदिरा घारा सम देव मामा तयास दोष लावू नये. त्यांचे उपकार डोंगरा एवढे त्यांच्या रागावण्याचे काय पुढे. आपणास कष्टाचे असावे आरुढाचे उपदेश तयांचा. आपणासू धडधाकट का भ्यावे उपसण्या कष्ट. देवासाठी स्वतः श्रमण्यात कसला आहे कमीपणा.
स्वतः कष्टता येई श्रमास प्रतिष्ठा श्रम सोडून करणे अहंता हेच खरे करंटेपणा नाना प्रकारे समजावी माता पुनरूपी घेऊन ढेप माता उपरते हो न पुरते आता मामाशी आलासे मामा पाशे आलासे राई मामा पुढे सामोरा खालती मान करुणे पुढा मामा म्हणती शाबास पोरा आता गुळ मजसे पावला आज आता खरा गुळ झाला गोड असाच ही तुझा संसारी पुढं स्वतः कष्टण्याची ठेवणे ऋण काही केल्या सोडू नये परिस्थिती असो कशीही आपण श्रमणे आपुल्या देही परमार्थ तर सेव कर्या करवे कदापि न करावा जो परमार्थी माने श्रम त्याची गती कुंटली जाण स्वैतास पारखा होण कोण देव त्यास उद्धरे जो भजे मज स्वभावे त्याने पक्के ओळखावे भाडोत्री सेवा घेणार मी नवे अक्कोलचा बाळू धनगर हा बोध अध्याय दृढ धरावा पुल्या हृदये जो कोणी उपासक स्वाध्यायी मनासी पक्के बिंबवावे प्रत्येक कर्म कृष्णार्पण करता सावे सावधान स्वय जाणोने परिश्रम सद्विवेके कष्टत जावे इति श्री आत्मापूर स्थित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळूमामा लीला चरित्र ग्रंथे चतुर्दशाध्याय गोडा श्री साम सदा शिवार्पणमस्तो शुभम भवतु पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय बाळूमामाच्या नावानं चांग भलं